नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये। आज आपण खूपच झटपट असे होणारे आणि पौष्टिक असणारे नाचणीचे सूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 चमचे नाचणीचे पीठ घेतले आहे। 2 चमचे नाचणीच्या पिठामध्ये 3 पूर्ण भरलेले ग्लास पाणी घालून अशा प्रकारे पातळ मिश्रण बनवून घेतले आहे। मिश्रण ढवळून चांगले एकत्र करून घेतले आहे। आता गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालून घेतले आहे। यामध्ये 2-3 पाकळ्या लसूण बारीक चिरून घालून घेतला आहे। तसेच 1 छोटा मिरचीचा तुकडा घालून घेतला आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची वापरू शकता। आता यामध्ये बारीक चिरलेले गाजर आणि हिरवा वाटाणा घालून घेतला आहे। घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता। अशा प्रकारे भाज्या परतवून घेत आहे। यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेत आहे, म्हणजे भाज्या लवकर मऊ होतील। थोडेसे जिरे यामध्ये घालून घेतले आहेत। भाज्या परतवून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण तयार केलेले मिश्रण घालून घ्यायचे आहे। तयार केलेले सर्व मिश्रण यामध्ये घालून घेतले आहे। यामध्ये आपण काळी मिरीची पूड सुद्धा तिखटपणासाठी घालू शकतो। दहा मिनिटे हे सूप उकळवून दिल्यानंतर पाहू शकता सूपला मस्तपणे घट्टपणा आलेला आहे। यामध्ये आणखी थोडे मीठ घालून घेतले आहे आणि वरतून थोडीशी कांद्याची पात किंवा कोथिंबीर सुद्धा घालू शकता। यामध्ये मी 2-3 पुदिन्याची पाने सुद्धा घालून घेतली आहेत। फक्त 10 ते 15 मिनिटात मस्त असे चविष्ट आणि पौष्टिक सूप तयार झालेले आहे।